पोशाख उतरा आता 12 वर्षाच्या वनवासाला जायचं पण झालं काय पुढे महाराज माळसाबाईला देव आता घराच्या खाली लोटून द्यायचे होते पण मग माळसाबाईने काय केलं सोंग केलं सोंग कशाचं केलं ज्या टायमाला माणसाचं आणि खंडेरायाचं लग्न पालीला लागलं पुढे लागलं पालपेंबर पोषी पौर्णिमेला देवाचं लग्न लागलं त्या टायमाला देवाने घोडा उडवला तिथून कुठं पालीवरून घोडा उडवला कुठं उडाला घोडा आता मावशीने सांगितलं ड्युटी अंबाबाईची खरंय मग आता वाऱ्यावर एक पायाने कमवून लंगडत सांग मला मावशी हा हे लंगडत कशी काऊन करत काय ह्या पायाने करत का ह्या पायाने का लंगडतात सांग हाच ना तुमच्याकडे वाऱ्यावली काही लंगडतात का नाही पायाने हे लंगडतात का म्हणून सांग पण कमवून लंगडतात ती ऐक आता ज्या टायमाला पाली घोडा उडवला इमान कसं उडत इमान कसं घोडा माळसाबाईला घेऊन कडेपठारला घोडा उडवला कडेपठारला आला गेले का तुम्ही कडेपठारला कधी मागच्या बाजूला घोडे उड्डाणे घोड्याचे पाऊल आहे का तिथे खडकामध्ये असे पाऊल ठोकरले तिथे देवाचा घोडा ठोकरला हा देवाचा घोडा तिथे ठोकरला म्हणून देवाचा घोडा लंगडा झाला एक पायाने म्हणून वाऱ्यावाले एक पायाने लंगडत येतात हवा आले असे मावशी मग त्या टायमाला तिथं मग ती माळसाबाई काय म्हणली देव हारले तर माळसा म्हणली ज्या टायमाला आपण पालीव घोडा उडवला ती मला जागा दाखवा काय म्हणली माळसाबाई पालीव घोडा उडवला ती जागा मला दाखवा मग माळसाबाईने सोंग केलं देवाला माळसाबाई म्हणली देवानी म्हणली इथं म्हणले मोर देव असा गोडी गोडीत नेला मोर माळसाबाई म्हणली दाखवा 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 म्हणता देव दिला दरी मध्ये लोटून देव माळसाबाईने त्या टायमाला अंगावरला पाची पोशाख काढून घेतला मावशी देवाच्या जवळ काही ठेवलं नाही महाराज भंडारी सुद्धा आत्मलिंग भंडारी गळ्यात घालायची भंडारी ना भंडारी सुद्धा नाही देवाच्या संग दिली मग देव तिथून निघल्या महाराज आले कोणत्या जेजेवाडी मध्ये पहिली होती जेजेवाडी आता झाली जेजुरी खाल्ल्या गडाच्या खाली गावामध्ये आले देव म्हणजे आता वारी करीत आपला पोटाचा निर्भर करायचा आणि चंदनपूरला जायचं मग काय झालं मोर मावशी देव चालता बोलता आले पुढे चंदनपुरात कस काय एवढं लवकर जाईन की देव चंदनपूर लय आडे काठी बाई एवढं लवकर डायरेक्ट त्याला चंद आता मी काय डायरेक्ट तिथे आलो काय पिंपळगावात हा जवळपूरवरून नगरवरून विचारित आलो इथे देव कस काय जाईल डायरेक्ट चंदनपुरात मग मोरही बोलताना देव आले पुढे खाली खराब कशी देव आले आणि मग माळसाबाईला कळलं इकडं देव आता चंदनपूरला गेल्याशिवाय राहत नाही महाराज मग माळसाबाईला काय केलं अरे माळसाबाईला इनावणी केली मेघराजाला अरे मेघराजाला पाऊस येऊ दे आणि करा नदीला पूर येऊ दे मग देव माणसाला वाटलं देव पलीकडे जायचा नाही काय का नाही मेघराजा धावला भर मरणाचा पूर आला त्या करा नदीला देव त्या करा कसे आले आता पलीकडे कसं जायचं मग देवाने काही केलं
देवाची भंडारी महासभाईने काढून घेतली, पण हात केला तर भंडारीत होता. मल्हार मारतण खडक फोडून घेतो, ठाव घेतो भक्ताला अनुभव. कसा हात केला तर भंडारीत होता. देवाने हात केला महाराज, देवाच्या हातावर भंडार मारायचा, करेवरती झोपून मारायचा. पण झोपून मारल्यानंतर ती करा बोलती खंडेरायाला, अरे खंडेरायाला भंडार झोकून मारू नका. झोकून जर मारला तर या पाण्यामध्ये किती जीवजंतू आहेत, किती प्राणी आहे का नाही पाण्यामध्ये. भंडार झोकून प्राण्यांची हत्या होईल, पाप लागेल देवा. मग खंडराय बोलते झाले, मला चंदनपूरला जायचं रस्ता दे. पण गंगा म्हणती मला एक वचन हवंय. काय वचन हवंय? दर 6 महिन्याच्या सोमतीला माझ्या इथं आंघोळीला पालखी आली पाहिजे. आता 30 तारखेला सोमती ना, 12 महिन्यातून 2दा सोमती असती. माझी पालखी कडेवरती इथं स्नानाला आलाच पाहिजे असं वचन दे. देव म्हणला येईन जा पालखी गाजत वाजत मिरवती इथं कडेवरती आंघोळीला येईल. म्हणून कराला पहिला मान हे गेले. निवदाचा मान तरी भंडारा कराबाईला, मग उस्ता निवड जातो म्हणजे जेजुरीच्या खंडेरायाला गडावरती पायरीला. बोलती मल्हार गेले आंघोळीला, मल्हार गेले आंघोळीला, मल्हार गेले आंघोळीला, मल्हार गेले आंघोळीला. बघा 6 महिने सोमतीला देव आंघोळीला येतो महाराज. आणि मग असं वचन दिल्यानंतर खराबाईचा पूर कमी झाला. म्हणजे पूर कमी वसरलं डायरेक्ट. त्याला देवाला वाट सापडली महाराज, वाट सापडली. देव चालले ना पुढं. महासभाईला समजत महासभाई म्हणजे कोण आहे? कोण आहे महासभाई? महासभाई कोण आहे? हे म्हातारीला माहिती बघ चांगलं. सांगा असं सांगितलं का मग मला असं मला लय आवडतं, मला सांगायला बरं वाटतं. तीच आदी मायाशक्ती, तीच येडेश्वरी, तीच पार्वती, तीच येडूबाई, तीच काळूबाई, काही सगळे असं तिचे आदी मायाशक्ती. तिला कळलं, महासभाईला कळलं देव चालला मोर. मोरची मोर. देव म्हणला माघारी घेणार नाही मोरचा पाऊल मोर. मग मोर काय झालं महाराज, देवाने हातावरती मग चले म्हणजे वारी मागत जाऊया. आणि मग वारी मागत मागत देव आले पुढे महाराज. मग खंडेरायाने वारी मागितली कशी महाराज हे बघा. मग विनवणी केली परत एकदा. अरे महासभाईला विनवणी केली. बघा भुलेश्वर आला. अरे भुलेश्वर आला. भुलेश्वराला ही नवी केली मावशी. भुलेश्वराला देव आले. देवा भूल पाड माय देवाला भूल. देवाला जाताना आले मी चंदनपूरला. महासभाईचं ऐकलं भुलेश्वराने. भुलेश्वराच्या डोंगराला देव आले.
आणि देव आल्याच्या नंतर देव डोंगरला गडकरके मारायचा, गडका मारून तिथे जागे व्हायचा. देवाला चंदनपूर दिसतं पुढे. मग काय झालं महाराज, मासाबाई म्हणते देव आता पुढे गेल्याशिवाय राहत नाही. मग आता मासाबाई म्हणते आक्षेपण झाला पाहिजे देवाला काहीतरी, आक्षेपण झाला म्हणजे देव मागे येईल. मग मासाबाईने काय केलं, अरे मासाबाईनं 4 इदवा घेतल्या बोलून, इदवा बाया घेतल्या बोलून,